छोट्याल्या मुळे त्यांना मध्ये ऍडजस्ट करा. थोडा पाठीमागे सरकारी रांग, नव्वाकाची रांग पाठीमागे सरका. चला मागे सरका रांग बघा. मी अमरीश भगवंतराव पांडे सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपले आसन ग्रहण करावे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुजरा माझा राजमाता जिजाऊंना, मुजरा माझा राजमाता जिजाऊंना दिल्ले स्वराज्याला शिवछत्रपती. कैक वर्षाच्या पाशवी अत्याचाराला मासाहेब तुम्हीच दिल्ली मूठ माती. कैक वर्षाच्या पाशवी अत्याचाराला मासाहेब तुम्हीच दिल्ली मूठ माती. अविरत राष्ट्रप्रेम राष्ट्रहितासाठी व राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाने आपले जीवन व सर्वस्व पणाला इथे दोन महान विभूतींची जयंती आहे, ती आपण साजरा करणार आहोत. स्वराज्याला पहिले छत्रपती देणाऱ्या राजमाता जिजाऊ व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ठिणगी पाडणारे तेजस्वी युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक स्फूर्तिदायक व पवित्र स्मृतींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. त्यापूर्वी कुठलाही कार्यक्रम असो ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यक्रमास लाभलेल्या सारख्याच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जाते. म्हणून मी जांभेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. आजच्या अध्यक्षास विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. अलीकडे पाठीमागे चटकून
पटोळे मॅडम यांचे स्वागत ज्ञान जिजाऊ वंदनेसाठी सर्वांनी इंगोले मॅडम यांचे स्वागत
पावसाचे आगमन होते. तो पाऊस सर्वत्र पसरतो. तो दुष्टांचे शेत म्हणून कमी किंवा सज्जनांचे शेत म्हणून जास्त पडत नाही. तो सर्वत्र सारखाच वर्षाव करतो. सर्व धरतीला शांत करतो. सर्वत्र मंगलमय वातावरण तयार होते. सर्व प्राणी मात्र चैतन्य पसरतो. दुसऱ्या व तिसऱ्या ओवीत मागितलेलं प्रसादान त्यांच्यामध्ये उतरले आहे. त्यांच्यात साकार झाले आहे. प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं आहे. अशा लोकांचं हे वरदान आहे. ते सगळीकडे मांगल्याचा पाऊस पडतो. तिथं जातील तिथं ते मांगल्याचा पाऊस पडतो. आपोआप जगातल्या अमंगलाचे निराकरण होते. ज्ञानेश्वर म्हणतात, अमंगलाचे निर्मूलन करण्यासाठी सप्ताह पाळावा लागत नाही. शिबिर किंवा चर्चासत्र घ्यावं लागत नाही. मांगल्याच्या अंतःकरणात उदय झाला की आपोआप अमंगलाचा नाश व्हायला सुरुवात होते. असं मांगल्य प्रत्येक जीवाच्या ठायी निर्माण होते. पाऊस जसा सर्वत्र एकाच वेळी जमीन तृप्त होईपर्यंत पडत राहतो, पावसाने जमीन जशी पूर्ण तृप्त होते, तसे सज्जनांच्या विचाराने माणसाचे अंतःकरण पवित्र व्हावे. या पवित्र विचाराच्या वशाने व्यक्तीच्या मनातील अपवित्र विचार मागून मग त्यांच्या मनात शत्रू आणि मित्र असा भेदच राहणार. तो दोघांनाही समदृष्टीने बघतो. बरीच सर्व बदल माणसामध्ये आपोआप होतील का? खरंच लोकांच्या मनातील वाकडेपणा जाऊन सत्कर्म घडेल का? मैत्रीभाव निर्माण होईल का? अज्ञानाचा नाश होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल का? हे सहज आणि आपोआप घडणार नाही. हे कल्पनेत शक्य आहे. वास्तवात उतरवणं अवघड आहे. याची जाणीव ज्ञानेश्वरांना होती, पण त्यांना हे माहीत होतं की संस्काराने, सहवासाने माणूस बदलतो. हे काम संत आणि सज्जन माणूस करू शकतो. कारण ज्या मातीला आपण पायाने दुडवतो, पाण्यात भिजवून मोडतो, त्यापासून देवाची सुंदर मूर्ती बनवतो. तेव्हा आपण तिच्यासमोर हात जोडून लीन होतो. इथं त्या मातीवर संस्कार झाल्याने देवत्व प्राप्त झाले. त्याचप्रमाणे माणसाला संस्काराने, सहवासाने देवत्व प्राप्त होऊ शकते. यावर ज्ञानेश्वरांचा प्रगाढ विश्वास होता. संत तुकारामही तेच सांगतात. जगाच्या कल्याणात संतांच्या देह कष्टविधी परोपकारे, तसेच संतांच्या संगतीत सुख वाटे. संतसेना व्हावी संतांच्या सहवासातील स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात. संतांच्या संगतीत सुख वाटे किंवा संतसेना जावी संतांच्या सहवासातील स्वतःचा अनुभव. वर्षात सकळ मंगळी हे ज्ञानेश्वरांना हे अर्थ अभिप्रेत आहे. संत सज्जनांच्या मांगल्याचा वर्षाव सतत होत राहा, ही कामना ते व्यक्त करतात. याचप्रमाणे कवी मोरोपंतांची काव्यरत्न हे सांगते. सुसंगती सदा घडो, सूचन वाक्य सुखाने पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वाचा नावडो. यमक अलंकारातील हे उदाहरण आहे. आज इथंच थांबू द्या. याच मालिकेत नवीन मैत्रिणीसोबत भेटू. शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जिजाऊ मातेंचा इतिहास सांगावा तेवढा कमीच आहे. त्या एक स्त्री होत्या. शहाजीराजांच्या 20 पत्नी होत्या. जाधव घराण्याच्या लाडक्या लेक होत्या व स्वराज्याला घडवणाऱ्या स्फूर्तीच्या त्या एक मूर्ती होत्या.
हे प्रमाण जर वाढवायचे असेल तर स्त्रीभ्रूण हत्या थांबवावीच लागेल. मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुलगी त्या दिव्यामध्ये वाट आहे. जर जिजाऊ माता जन्मला नसत्या तर नसते घडले शिवराय. जर जिजाऊ माता जन्मला नसत्या तर नसते घडले शिवराय. मग त्या गर्भामधल्या कन्येमध्ये जिजाऊची रूपाय. हा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला की आमच्या आईला वाटतं माझं मूल पण बाळ शुभ व्हावं. पण आजच्याही सक्षम आहे का हो त्या शुभाला घडवायला? का घाबरते ती त्याला वाढवायला? कारण तिला वाटतं लोकांसाठी मी माझ्या मुलाचा चूक का डोक्यात घालावा, मी त्याला का लोकांसाठी त्याला का त्रास द्यावं. अरे आमची आई म्हणते बाळ शुभ व्हायचं असतं. सळीला जाताना ना मागे ना पुढे मधोमध बसायचं असतं. मागून ठोकलं काय पुढे ठोकलं काय मधल्याने माझं सुरक्षित राहायचं असतं. आणि आमची आई म्हणते बाळा शुभ व्हायचं असतं. अहो जो मरणाला भितो ना तो कधीच जात मेलेला असतो. पण तो मरणाशी दोन हात करतो ना तो कधीच मरत नाही. तुम्हाला एक सांगते, वाघाची आई व्हायला काळीज पण वाघीण हीच लागतं. अहो वाघाची आई व्हायला काळीज पण वाघीण हीच लागतं. तेव्हाच आणि फक्त तेव्हाच भल्या समजतं जिजाऊ तुमच्या चरणापुढे झुकतं. जिजाऊ तुमच्या चरणापुढे झुकतं. माणसाला जगावं कसं? माणसाला जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं. शिवाजी महाराजांनी फक्त जिजाऊ मातेच्या एका शब्दामुळे एका इच्छामुळे एवढे स्वराज्य घडवले. प्राणाची पर्वा न करता आपल्या जीवाशी घेऊन स्वराज्याचे मंगलमय तोरण बांधले. हे होते जिजाऊंचे संस्कार. आणि आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढताना दिसतात. म्हणतात ना बाप काढला घराबाहेर आज रडते आई पण. बाप काढला घराबाहेर आज रडते आई पण. बायकोला मात्र दररोज म्हणायचं तुझ्यासाठी काही पण. अहो लोक म्हणतात मुलीला जर आई वडील सांभाळण्याचा अधिकार असला तर या जगामध्ये अनाथ वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज पडली नसती. पण बहिणींना जर प्रत्येक मुलीने आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलाप्रमाणे सांभाळलं असलं तर या जगामध्ये वृद्ध आश्रमात जाण्याची कधी बांधण्याचीच गरज पडली नसती. इथे मी थांबते आणि जाता एवढेच म्हणते, खडकाला पण पालवी फुटते. फक्त शब्दामध्ये शब्द तेवढा प्रभावी पाहिजे. दगडालाही पालवी फुटते फक्त शब्द तेवढा प्रभावी पाहिजे. आणि आज त्याच्या पिढीला घडवायला प्रत्येक घरामध्ये आई ही माई जिजाऊ पाहिजे. माई जिजाऊ अभिमानाने बोलते, लक्ष देऊ नये का? मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म 12 जानेवारी 1596 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्यातील जाधवांच्या घरी झाला. तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या. हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजाच म्हणजे जय आणि विजय. आमच्या इच्छेची खातीर आम्ही 6 भाषा शिकलो. आम्ही मुलींची फौजही तयार केली होती. आम्ही गावात फेरफटका मारताना काय गावाच्या बायका नागपूर राज्यात काढण्याच्या पोरीचा कसं होणार बाई? आमचा विवाह शहाजी भोसले यांच्यासोबत झाला. शिवाजी राजा हे आम सर्वात धाकटं रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर धाकटं करून आम्ही शिवाजी राजांना घडवलं. अन्नाची तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली मान यांच्यावर कुणी वागणं तुम्ही पाठवते त्याची गय केली जाणार नाही अशी शिकवण आम्ही शिवाजी राजांना दिली. जेव्हा त्यांच्याबद्दल बोललं जात एक होता शिवाजी, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व मातृरावची. मूर्तमेढ रोहिली सुंदर पिसे व महाराष्ट्राची. म्हणून तर म्हणतात जय भवानी, जय भवानी. तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. म्हणून तर म्हणते बाळांनो खूप शिका, सुंदर जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. धन्यवाद. भाग्यविधाता ज्यांनी घडविला महाराष्ट्राचा भाग्यविधाता. धन्य धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता. धन्य धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लोकोजीराव जाधव व आईचे नाव मालसाबाई असे होते. पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जाधव व भोसले या दोन्ही घरातील पराक्रमाची परंपरा जिजाऊच्या ठाई रहितेवर होणारे अन्याय अत्याचार पाहून त्यांना नेहमी वाटे आपल्या लोकांचे एक राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाबाईंनी पाहिले. फक्त पाहिलेच नाही, सत्या देखील उतरविले. जिजाऊंनी पुत्र शिवाल्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवली. जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व
व शिक्षणामुळे शिवराय घडले. अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे. जिजाऊंचा इतिहास व कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच मनाविसे वाटते की थोडं तुमचे कर्म जिजाऊ पुकार कधी न फिटणार, थोडं तुमचे कर्म जिजाऊ पुकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न फिटणार, नाव तुमचे न फिटणार. धन्यवाद. ज्यांनी घडवला महाराष्ट्राचा भावी विधाता, धन्य धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता, धन्य धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. प्रथम या थोर जिजाऊ साहेबांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्रतापवीर महाराजांच्या जिजाऊ या आदर्श राजमाता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तसेच आईचे नाव भासाबाई असे होते. शिवरायांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना होता. तसेच मातृत्व, नेतृत्व आणि या 3 गुणांचा सुरेख संगम त्यांच्यात झालेला होता. ज्याचे निर्मितीचे स्वप्न पाहिले होते, हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शुभ उत्तम संस्कार केले. शुभांनी रामायण महाभारतातील शौर्यकथाही सांगितल्या. तसेच त्यांनी तलवारबाजी व युद्धकौशल्य शिकले. या शिवरायांच्या आदर्श गुरु होत्या. राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या आदर्श गुरु होत्या. त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतके महान आहे. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते. वाघाची आई बनायला काळीच वाघिणीची लागते, वाघाची आई बनायला काळीच वाघिणीची लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मानाची चुकते, मानाची माझ्या गुरुजन वर्ग, इथे जमले माझ्या बालमित्र मित्र. आज तुम्हाला मी स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी माझी नम्र. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे जन्म नाव नरेंद्र असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. स्वामी विवेकानंद विश्वनाथ दत्त हे कोलकात्यातील नामांकित व प्रसिद्ध वकील होते. भुवनेश्वरी देवी बुद्धिमती आणि सात्विक स्त्री होत्या. नरेंद्र लहानपणापासूनच अष्टपैलू व्यक्ती महत्वाचे होते. स्वामी विवेकानंदांनी 1897 रोजी कोलकात्यातील रामकृष्ण मिशनची स्थापना केली व त्यांचा वाढदिवस जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक महत्वाच्या स्थानांना त्यांचे नाव देण्यात आले. 1902 साली वयाच्या 31व्या वर्षी त्यांचे निधन झाले. माझे 2 शब्द शांतचित्त ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी मराठीच्या रक्ता स्वाभिमान दाखवला, ज्यांनी स्वराज्य स्वप्न पाहिली व ती सत्यात उतरवण्यासाठी अवतार व्यक्त केले, अशा राजमाता राष्ट्रमाता यांची जयंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राज्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव व आईचे नाव भासाबाई असे होते. डिसेंबर 1605 मध्ये जिजाऊंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला. मराठी साधारण कशाची काहीच किंमत नव्हती, पण ते पाहून जिजाऊंना वाटे की आपल्याही लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. म्हणून त्यांनी पुत्र शिवबांना ना वाकायचे ना झुकायचे, अरे ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे, सन्मानानेच मरायचे असे शिकवण देऊन त्यांना घडवले. जिजाऊ शिवरायांना स्वतः नीती शिकवत असत. त्यांच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मराठी अस्मिता जपली, रयतेला मुघलांच्या जाळातून मुक्त केलं. हे सगळं जिजाऊंच्या संस्कारामुळे व शिक्षणामुळे शक्य झाले. जिजाऊंनी शिवरायांना असे संस्कार दिले. अंगणाची तुळस, गोठ्याची गाण, घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडेने टाकली त्याची गाय केली जाणार नाही. म्हणून शिवराय स्वतःसाठी नवीन इतरांसाठी जगू लागले, धर्मासाठी लढू लागले. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आम्ही मानाने घेतो. त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता या सगळ्यांसाठी आदर्श प्रेरणा आहे. आणि अशा थोर राजमाता जिजाऊंचा 17 जुलै 1674 मध्ये निधन झाला. प्रत्येक घरामध्ये जिजाऊंसाठी प्रेरणा देणारी आई
आणि जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. मराठी मातीचा त्याने केला गनिमिकावा. तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. सांभाळिले तिने सर्वांना प्रेमाने. घडविले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने. तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म. सर्व धर्म एक समभाव एकच होता तिचा कर्म. तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा. धन्य धन्य तिची जामाता. धन्य धन्य तो शिवाजी राजा. सन्माननीय विचार मंच, पूज्य पूजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, ज्या अनुवादी व्यवस्थेने स्त्रियांना ही पणाची वागणूक दिली, स्त्रियांचा हवा तसा वापर करून घेतला, अशा अवमानवी काळामध्ये एका माऊलीने स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले. त्या म्हणजेच मासाहेब जिजाऊ. पुराणामध्ये जरी आदिशक्तीचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष इथे कर्मठ असलेले स्त्रियांना सती प्रथा, बालविवाह, चूल व मूल यातच पूर्वीची स्त्री खिदमत काढली होती. एवढ्या भयानक परिस्थितीत स्वतः शिक्षण घेऊन स्वराज्य स्थापन करण्यात गुरुची व मोलाची भूमिका बजावत असताना मासाहेब जिजाऊ यांनी कधी कसर केली नाही. म्हणून म्हणावे ते वाटते की इतिहासातून तू वरुणी पाठी पाठी मागे करा. चुकवून वाचता करशील त्यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. खरे पाहता राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती नाही असा एकटाही मनुष्य शोधून सापडणार नाही. त्यांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार व ठाण घेत युद्ध कौशल्य अधिकृत केले. मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते. दीन जनतेवर अन्याय करत त्यांना लुटत होते. कोण थांबवणार? अशा परिस्थितीत मासाहेबांनी विचार केला. जर असा कुणी विचार केला तर त्यांनी 10 वेळा विचार करावा. अशी व्यवस्था त्यांनी निर्माण करण्याचा विचार केला. काही वर्षांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेबांच्या पत्री शुभा जन्माला आले आणि मातेने बघितलेले स्वप्न शिवराय सत्यात उतरविला असे त्यांना वाटू लागले. आणि शुभांना अगदी लहानपणापासूनच शौर्याच्या कथा सांगू, तलवारबाजी, युद्धकला स्वतः मासाहेब जिजाऊ यांनी शिकवले. मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले. म्हणून म्हणावे ते वाटते की स्वराज्याचा जिने घडविला विधाता. धन्य धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊ माता, जिजाऊ माता. मासाहेबांबद्दल किती बोलले तरी कमीच आहे. आकाशाचा कागद आणि समुद्राची शाही करून किती लिहिले तरी कमी पडेल. अशी राजमाता यांची कीर्ती. स्वराज्याला संपूर्ण स्वर्ण ती दाखवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना शत नमन करते. आपणही त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रेरणा घ्याव्या अशी मी आवाहन करते आणि मी माझी जागा घेते. माता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल 3 ते 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊ तुमचं आयुष्य आमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. मासाहेब, आता एखाद्या मुलाला प्रश्न विचारला जातो की मासाहेब जिजाऊचा जन्म कधी असतो तर आमची पोरं एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागतात. पण खऱ्याखुऱ्या इतिहासात खरी खुरी नियाली म्हणून आणणाऱ्या मासाहेब तुमचा जन्मदिवस आमच्या पोरांना माहीत नसतो. गेल्या बुधवारी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. तेव्हा मी बातम्या बघत होते. तेव्हा कॉलेजच्या एका मुलाला प्रश्न विचारला जातो की सावित्रीबाई फुले या कोण आहेत? तेव्हा तो म्हणाला माहित नाही. म्हणजे ज्या स्त्रीमुळे आपली आई, बहीण, मुलगी शिकली, शिकेल आणि शिकणार आहे त्या स्त्रीला, त्या सावित्रीबाई फुलेला आपण ओळखत नाही. म्हणजे आपली पिढी आता किती बदलत चाललेली आहे. स्वराज्याला छत्रपती शिवराय मिळाले ते फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादानेच मासाहेब. आणि हे स्वराज्य साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपले रक्त सांडले आणि हे घडायला, लढायला, प्रगत व्हायला गरज असते एका शुभाची. आणि ते शुभ घडायला गरज असते मासाहेब फक्त आणि फक्त तुमची, फक्त आणि फक्त तुमची. ज्या काळामध्ये मुला मुलीचा भावले सारखं लग्न लावण्याचं गंग होती त्यावेळेस मात्र जिजाऊ कलमा शिकण्याचा गंग होत्या. तर जिजाऊ नसत्याना आपल्याला स्वराज्याची किंमतच कळाली नसती. जिजाऊ म्हणजे शिकवण आहे ना, अंगातली तुळस, पोटातली गाय आणि घरातली माय यांच्याकडे कोणी वाकडी न टाकली तर त्याची गळ केली जाणार नाही. घेऊन जाईल आणि गर्दन मारायची. जिजाऊ तुमच्यासारखे विचारतात प्रत्येक मायमाऊलीत असते ना, तर प्रत्येकाच्या घरी प्रत्येक मायमाऊलीच्या पोटी हा शुभाच जन्मला असता, शुभाच जन्मला असता. मासाहेब तुमच्याबद्दल एवढं काय बोलायसारखं आहे की ते मी माझ्या 2 मिनिटाच्या भाषणातून व्यक्त करू शकत नाही. एवढे बोलून मी माझी भाषण त्यांनी शूर शुभांना साक्षात उद्याच्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शूर शुभांनी. आदरणीय व्यासपीठावर जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला 2 ते 3 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
विवेकानंद व राजमाता जिजासाहेब यांची जयंती 12 जानेवारी 1598 रोजी यांच्या जन्मसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी. त्या लहानपणापासूनच चतुर तलवार चालवणे त्यांनी लहानपणी शिकले होते. तेव्हा निजामशहाच्या दरबारामध्ये त्यांच्या पित्याची हत्या करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी त्यांचे दुःख पचवले. तेव्हा त्यांनी निश्चय केला की आपला शुभा कोणाची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन कर. मी ते माझे 2 शब्द थांबवतो. तुम्ही माझे 2 शब्द ऐकले ना. तिचा वाटवा अभिमान पुत्रकडे जायचा जो राष्ट्राची शान, ते प्रीतीचे धडे गिरले तिचा पाशी बसणे. धन्य जाऊ नमन तिला करून सन्माना होतही कोण गर्भावस्थेत ज्या मौलीने पुण्या बसतावरून सईच्या कपात भोंगावला सुसाट करा शोषणाचे संस्कार आपल्या गर्भात दिले आणि या जलस्वराची पहिले छत्रपती दिले. तिच्या गर्भवतीय माऊली म्हणजे राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले. अर्थातच अवसर साक्षात भवानी मातेचे दुसरे स्वरूप म्हणजे जिजाऊ. स्वराज्याच्या खरा देणारे राजासारखे मान उपराचे मनसारखा राजा प्रदान करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. जिजाऊ म्हणजे विश्वबंधुता विश्वकल्याण प्रत्यक्ष माता समता समानता न्याय बंधुता संरक्षण अशा सर्वच मानववादी लोक कल्याण कर्तव्याची निर्मित्या. मूल आपला ऐकून सदाचार व प्रेमाचा तर ओरडाकडून कर्तृत्व वसा करतो, पण जिजाऊ मात्र अपवाद होत्या. शहाजीराजांच्या गैरहजरीत जिजाऊंनी त्या दोन्ही भूमिका पार पडल्या आणि या संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदुत्वाची स्थापना केली. हीच जिजाऊ तिच्या प्रेरणे उजळे स्वराज्याची होती. ही जिजाऊ जिने घडवली राजा शिवछत्रपती म्हणतात. 350 वर्षांनंतर आमचा इतिहास ओढून सांगतोय. आई असाही तर कशी याच्या जिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. हल्लीचा काळ बदलला म्हणा. वैदिक काळापासून विश्वाला सार समजा. आई या शब्द आपल्या जन्मदात्याला वापरला जायचा. तो काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचं मम्मा, मम्माचं मॉम कसं झालंय आमचा मलाच कळलं नाही. मुलांचं पहिलं गर्भसंस्कार आपल्या आईच्या उदरात होते. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं हे अभिमन्यू आपल्या आईच्या उदरात शिकला. झोप लागली जन्मतीला अभिमन्यू संपला. आता आमचा अर्थ काय? ज्यावेळेस शिवराय जिजाऊंच्या गर्भात कले नाकार होत होते त्यावेळेस जिजामाता नेमकं काय केलं? माझं पोरगं गौरवपान जन्माला यावं म्हणून गाजवाना मुखात नव्हत्या तर ज्ञानाचा बाळपूर आपल्या बाळाला पाजत होत्या, कुणाचा अभिमान बांधत होत्या. आज आम्ही म्हणतोय शिवराय जन्माला हवे, शिवराय घडायला हवे. शिवराय घडण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडायला हवे. ज्या दिवशी आम्हाला जिजाऊ उठतील ना त्याची घराघरात जिजाची शिवराय घडती ही सगळ्यात मोठी वस्तू आहे. सगळ्यात मोठी जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या कथा सांगून त्यांच्या मनामध्ये आदर्श निर्माण केला. मुलांसमोर आदर्श निर्माण करणे ही संस्कारची बाब आहे. मग आजही आपल्या मुलांसमोर शाहरुख खान पासून वरुण धवन ते ऐश्वर्या राय पासून कटरा नद्या बा शिलवान पुत्र जन्माला घालण्याची ताकद मातेंच्या संस्कार असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. नवीन संकल्पना, नवीन डावपेच, अभिनव युक्त्या, प्रेम संपादन करण्याची क्षमता, कळती शिस्त यामध्ये मास्टर माइंड का राजमाता जिजाऊ. खरं जिजाऊ ना मदर ऑफ ऑल ट्रुथ असे म्हणजे काय वापू ठरणार नाही आणि अतिशोक्तीचेही ठरणार नाही. त्याचा अफजल खान मिठी जात असताना महासाहेबांच्या भेट झाली. तेव्हा कडाडे जाऊ राजा अफजल खानचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवा राजा. तसे महाराज म्हणाले कदाचित आम्ही खाण्याच्या दौऱ्यातून जिवंत परत आलोच नाही तर तशी कडाडली सुद्धा मी आलाच नाही परत तर ही जिजाऊ समजून जाईल की मी आधीपासून ही पुत्री होतो. पण आमच्या काळजी तुमची भावना रेंगाळता कामा नाही. जा मेलात तरी चालेल. शिवाजी करतो ना तो अशा संकटातून. पण आज आमचे सर्व धडपड चालू आहे ते पोरं जगण्यासाठी. पण जिथं पोरं जगण्यास तयार केलं ना तिथं पोरं लोक मरतात आणि जिथे मरण्याचं तयार केलं ना तिथं पोरं मेले तरी पुरून होतात. हा जिजाऊचा सर्वात मोठा सार आहे. आज जिजाऊच्या संस्कारातून निर्माण झालेल्या या सर्वांच्या वर्तमान स्थितीला पाहून कवी यशवंत गोसाई म्हणतात पुरंदराच्या तहाची परंपरा आमच्याकडे जोरात पाळली जाते. पुरंदराच्या तहाची परंपरा आमच्याकडे जोरात पाळली जाते. इथेच परस्परांचा फायदा असेल राजकीय लढ्या सुरू टाळली जाते. राजकारण मांडून झाली की 5 वर्षापुरतं भागतं आवाज स्वराज्याला पुत्र मंडळाला जिजाऊंचंच काही लागतं. जिजाऊंचंच काही लागतं. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिव. महाभारतातल्या दुर्योधनाचा सर्वत्र सुखार होतो. गीतेतला श्रीकृष्ण केवळ आश्रमातच गरजतो. शिवबाही जातो प्रताप ओसरतो. भगतसिंग केव्हाच विलीन होतो. पाश्चात्य संस्कृतीच्या नावाचा कीर्तनातही जय जयकार होतो. विवेकांचा संगम असतानाही इथे अविवेक उभा राहतो.
चारित्र्य हवे आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रत्येक स्त्रीबद्दल आपल्या मनात मातृभाव असाव्यास हवा. आपल्या विवाहित पत्नी व्यतिरिक्त अन्य सर्व स्त्रियांकडे पुरुषाने माता, कन्या वा भगिनी अशा भावनेनेच पाहायला हवे. त्यातही ज्याला धर्मगुरूंची पदवी हवी असते त्याने सर्व स्त्रियांकडे मातृभावनेने पाहायला हवं. त्याच जाणीवेने त्यांच्याशी वागायला हवे. आपण साधे लोकांना शेपूट आपल्याच टाकाला अशातले स्वामी नव्हते. बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले अशातले स्वामी होते. एकदा असे स्वामी विवेकानंदांना प्रश्न करण्याच्या, त्यांचे चारित्र्य मलिन करण्याच्या उद्देशाने एक सुंदर स्त्री स्वामीजीकडे आली आणि त्यांना म्हणाली, मला एक तुमच्यासारखा सुंदर मुलगा हवा. स्वामीजी म्हणाले, बस एवढेच? मग मलाच तुमचा मुलगा माना ना. केवढे हे चारित्र्य, केवढे हे पवित्र. पण आज पाश्चिमात्य संस्कृतीचा आला आहे वारं. पाश्चिमात्य संस्कृतीचा आला आहे वारं. 60 वर्षाची म्हातारी मेहंदी लावून केस करते काळे गोर. प्रत्येकाचेच कपडे आता जात आहेत थोडे थोडे वर वर. फॅशनमुळे ओळखता येत नाहीत पोरी की पोरं. या मोबाईलच्या जमान्यात कॉलेज शाळेला गेलेली मुलगी घरी परतेपर्यंत आई वडिलांच्या जीवाला गोर. कारण क्लासच्या नावाखाली काय काय घडतं ते मी या नरकुरुंकर विद्यालयाच्या व्यासपीठावर न बोललेलं बरं, न बोललेलं बरं. पण चारित्र्याची अशी चिरपाट झाली तर काही दिवसांनी ओळखता येणार नाही कोणा कोणाची मदर आणि कोणाचा खातर. छोट्यानो हे अतिशयोक्ती नाही तर भविष्यातील खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून तर चाणक्य, नीतिमान, सगळ्यांशी सर्जकांनी स्वामी विवेकानंदांच्या चारित्र्यातून हा विषय चर्चेसाठी ठेवला. मित्रांनो, युवकांना स्वामी विवेकानंदांच्या चारित्र्यातून स्वामीजींच्या स्वप्नातला युवक घ्यावा आणि तो तसा आता उतरावा. स्वामी म्हणतात, युवक कसा असावा? ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, मानवता हेच मूळ आहे, आचरणामध्ये नित्य आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श नागरिक आहे. आणि हे स्वामी विवेकानंदांच्या चरित्र आणि चरित्रातून आपल्यास घ्यायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अन्यायावर पटून वाद करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणारे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिन्नर राजा येथे जिजाऊचा जन्म झाला. जिजाऊच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊच्या ठायी होती. रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार पाहून जिजाऊला नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायलाच हवे, स्वराज्य असायलाच हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शोभाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून एक शूर योद्धा घडवले आणि महाराष्ट्राच्या मातीत भगवे निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माल यांच्यावर कुणी वाकडी नजर टाकली तरी गैर केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्याने स्वतः हाती घेतली, तलवार घेतली. जिजाऊ या शूरचाणक्य उद्धवनीतीमध्ये कुशल होत्या. शिवांनाही उद्धवनीतीचे शिक्षण दिलं होतं. जिजाऊच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाबाईंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. अशा आदर्श राजमाता यांचे 17 जून 1674 रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात, लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे. आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याची
असलेल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला विद्यार्थी मित्रमैत्रिणी असं संबोधन वापरणं ही काळाची गरज झाली आहे. कारण आपल्यातलं अंतर जर कापायचं असेल आणि आपल्याला एका पातळीवर येऊन एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर आज प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलाला, प्रत्येक शिक्षकाला, शिक्षिकेला तुमचं मित्र आणि मैत्रीण व्हावं लागेल आणि तिथून सुरुवात होईल मग पुढच्या आपल्या संवादाची आणि त्यानंतरच्या जडणघडणीची. आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. कार्यक्रम आहे जिजाऊ जयंतीचा. जिजामाता या थोर स्त्रीच्या मनात पारतंत्र्याविषयी, अन्यायाविषयी जी चीड निर्माण झाली आणि स्वातंत्र्य हे किती मोलाचं आहे आणि ते सगळ्यांना आपल्याला मिळवून देता आलं पाहिजे आणि मग एक स्त्री या नात्याने मला यासाठी काय करता येईल तर माझा वीर पुत्र मी असा निर्माण करेल की जो हे स्वातंत्र्य हा सूर्योदय सगळ्यांच्या जीवनात आणेल. आणि हे बीज ज्या स्त्रीच्या हृदयात निर्माण झालं आणि तिनं ते प्रत्यक्षात साकार केलं, तिची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. शालेय जीवनामध्ये हे जे सगळे आपण असे कार्यक्रम साजरे करतो त्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा असतो की बीज पेरणी. 15 जूनला आपली शाळा सुरू होते आणि त्या दिवशीपासून ते एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत शाळेची जे काही घडत असतं ती सगळी वर्षभराची पेरणी असते. ती तुमच्या आयुष्याची पेरणी असते. इथे आपण 5वी ते 10वी 12वी पर्यंत जे काही बघत असतो, ऐकत असतो, भलेही आपल्याला आता असं दिसत असेल की तिथे उन्हात बसलेले जे विद्यार्थी आहेत बराच वेळपासून तिथे थांबून त्यांना आता थोडासा या कार्यक्रमाचा कंटाळा आल्यासारखा झालेला आहे. साहजिक आहे. सगळ्यात मोठी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी होण्याची जर कोणती गोष्ट असेल तर ती प्रेक्षक, श्रोतावर्ग ही असती. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी एका अर्थाने त्यांची जी परीक्षा असते, पण लक्षात घ्या याच्याकडे परीक्षा म्हणून नाही तर तुमची पायाभरणी म्हणून बघायला शिका. कारण आता जरी असं दिसत असलं की हे ऐकत नाहीये किंवा यांचं लक्ष नाहीये, पण जेव्हा वारंवार एखादी गोष्ट आपल्या समोर घडत राहते, काही महान चरित्र जेव्हा आपल्या समोर ठेवले जातात तेव्हा आपण प्रत्यक्षात तर आपल्या सगळ्या चक्षुंनी ते घेत असतो, पण त्या पलीकडेही आपलं एक सबकॉन्शियस माइंड असतं, एक अंतर्मन असतं, एक सहज मन असतं. तर ते हे सगळं पिक्चरायझेशन त्याच्यामध्ये चालू असतं. जसं आपण कॅमेरामध्ये व्हिडिओ शूटिंग करतो तशी तुमच्या अंतर्मनामध्ये या सगळ्या कार्यक्रमांची एक शूटिंग होत असते. आणि जेव्हा योग्य वेळी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जेव्हा संधी मिळते किंवा तुमच्यावर जेव्हा एखादं कृत्य करण्याची वेळ येते त्यावेळेला ही जी केलेली पायाभरणी आहे ती तिथं उपयोगाला येते. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य परिस्थिती मिळाली तर तुमच्यातून इतके मिरॅकल्स घडू शकतात, एक आदर्श व्यक्ती तुमच्यातून घडू शकतात. पण त्यासाठी आदर्श म्हणजे काय, कसं जीवन असावं, काय करावं आणि काय करू नये हे तुम्हाला सांगणं हे खूप महत्वाचे आणि मग ते याच निमित्ताने सांगता येतं. आणि अशा वेळी तुम्हाला इथं बसवून थोडासा कंटाळा जरी आला तरी त्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला हे सांगितले जातं. आपण आज दसरा साजरा करत आहोत. तुम्ही म्हणाल आता कुठला दसरा आला, तो तर तेव्हाच झाला ऑक्टोबरमध्ये. आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा नवरात्र उत्सव आहे. 3 जानेवारीला आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करतो आणि आपण यावर्षी आपल्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करून तुम्हाला अनुभव दिला. एक शिक्षिका म्हणून काम करत असताना, दिवसभर वावरत असताना कसा अनुभव येतो, आपल्याला त्यातून काय मिळतं याची एक छोटीशी अनुभूती त्या दिवशी तुम्हाला देण्याचा विद्यालयाकडून प्रयत्न करण्यात आला. आणि त्यानंतर मुलींनी जे मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी सांगितलं की त्यांना काय मिळालं आणि देण्यातला आनंद काय असतो ह्याची पण एक छोटीशी
त्यांना त्या दिवशी टेस्ट करायला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचे आपल्याला जे मिळतं ते सांभाळणं, ते वाढवणं आणि ते देणं याचं नाव जगणं. तर त्या दिवशी तुम्हाला जी संधी मिळाली शिक्षिका म्हणून काम करण्याची, त्यातून जर तुम्ही मनन केलं, चिंतन केलं, विचार केला, वाचन केलं तर तुम्हाला दिसेल की सावित्रीबाईंनी किती कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या पतीच्या ज्योतिबांच्या मनात निर्माण झालेली इच्छा की स्त्री शिकली पाहिजे, स्त्री घराबाहेर पडली पाहिजे, ही इच्छा तिला पूर्णत्वाला नेणं, तिच्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण अर्पण करणं, समर्पण करणं, ही समर्पणाची, ही सोबत देण्याची, सहचारिणी म्हणून जगण्याची जी गोष्ट आहे ती त्यांच्या चरित्रातून आपल्याला घेण्यासारखी आहे. स्वामीजींच्या चरित्रातून काय घ्यायचं हे आता त्यांच्यावर जे विद्यार्थी बोलले त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. तेजस्विता घ्यायची आहे आपल्याला, देशप्रेम, धर्मप्रेम. आता धर्म म्हणलं की पुन्हा आपण जे मागच्या काही दिवसामध्ये आपल्या इथं पसायदान घेत आहोत तो एक संस्कार आहे. पसायदान हा असा संस्कार आहे की जो कोणी पसायदान म्हणेल त्याला त्याच्या नकळतही त्यांच्या अंतर्मनामध्ये ते संस्कार निर्माण होतात. पसायदानात एवढी ताकद आहे की पसायदान आम्हाला सुद्धा, आम्ही आता वयाने कोणत्याही वयोगटातले असो, पण आम्ही तुमच्या शालेय जीवनाच्या वयोगटात गेलो, आपोआप नैसर्गिकरित्या आमचे हात जोडले गेले, आमच्यातून ती प्रार्थना उमटली. ज्ञानेश्वरांनी विश्वात्म देवाकडे जी प्रार्थना केली ती प्रार्थना पुन्हा एकदा सामूहिकरित्या आपल्या सगळ्यांच्या तोंडून, आपल्या मनातून ती पुन्हा एकदा म्हणल्या गेली आणि त्यातून मग निर्मिती होत असते. हे जे आपण पेरतो ते पेरलेलं जे उगवतं त्याचं हे दृश्य स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आलेलं चित्र असतं. तर सध्या आपल्या शाळेमध्ये हे जे सुंदर उपक्रम चालू आहेत, सावित्रीबाईंचा जन्मदिवस असेल, आजची स्वामी विवेकानंदांची जयंती आणि जिजाऊंची जयंती असेल, त्यांचे चारित्र्य आपल्या समोर ठेवून त्यातून आपल्याला काय घेता येईल, इथं असा अखंड ज्ञान यज्ञ चालू आहे, वाद यज्ञ चालू आहे, त्यातून काय वेचायचं, काय घ्यायचं आणि ते आपल्या स्वतःसाठी कसं वापरायचं ह्याची ही सगळी कार्यशाळा म्हणूया आपण याला, प्रयोगशाळा म्हणूया आपण याला, माणूस घडवण्याची प्रयोगशाळा. आणि हा उपक्रम आपल्याकडे चालू आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्यासारखे निरागस आणि अजून आपल्या व्यवहारी भाषेत म्हणायचं तर दुनियादारीशी संबंध न आलेले छोटे छोटे मुलं, निर्मळ मनाचे, पवित्र अंतःकरणाचे आणि मनापासून जेव्हा अशी कामना करतात, प्रार्थना करतात की सत्यावर आधारलेलं, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलेलं एक सात्विक आयुष्य आम्हाला मिळू दे, आणि तेव्हा मग पसायदानाची प्रार्थना, सावित्रीबाईंचं झिजणं, स्वामी विवेकानंदांचं छोटस पण अत्यंत तेजस्वी, प्रभावी, ओजस्वी असं आयुष्य आणि जिजाबाईंनी त्यांच्या वीरपुत्राला जे घडवलं आणि आपल्या समोर त्याचं जे उदाहरण दिलं की मानवजात जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीही ऋण या मातेचं, या तेजस्वी पुरुषाचं कधीही विसरू शकणार नाही. कारण आपण आज जे स्वातंत्र्य अनुभवतो आहोत ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळं आपल्याला मिळालेलं आहे. तर त्या सगळ्यांनी आपल्याला दिलेलं हे दान आज आपण सगळेजण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वीकारूया आणि हा वसा पुढे चालवण्याचा आपल्या स्वतःशी संकल्प करूया. आणि आपण हे जे कार्यक्रम साजरे करत असतो ते याच पद्धतीनं करून यातून आपल्याला जे घ्यायचे ते घेऊन जाऊन त्यातून आपली नवी पिढी तयार करूया. आणि या सर्व कार्यक्रमासाठी आपण जे शांतपणे राहून इथं आजचं जे ऐकलेलं आहे, सगळ्यांनी काय सांगितलं ते, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शाळेतील वर्ग 9ड या वर्गाने केलेलं आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन तुमच्या समोर आहे. आपण असं बघत असतो, आपल्याला आनंद होतो, पण हे निर्माण करण्यामागे अनेकांचे कष्ट, अनेकांची मेहनत, वेळ असतो आणि त्यातून हे सगळं निर्माण झालेलं असतं.
तेव्हा 9व्या ड वर्गाचे सुद्धा विशेष अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचे पण, आणि या सगळ्या होणाऱ्या कार्यक्रमांकडे सकारात्मकतेने बघा. तुमच्यामध्ये जोपर्यंत हे निर्माण होणार नाही की हे माझ्यासाठी आहे आणि मला यातून खूप काही मिळते, ती ओढ जोपर्यंत तुम्हाला लागणार नाही तोपर्यंत हे एवढे सगळे आयोजन नियोजन आपण करतो, त्यातून फलित तुम्हाला मिळणार नाही. आयोजकाला तर आनंद मिळत असतो, त्याला देण्याचा आनंद मिळतो, त्याला निर्मितीचा आनंद मिळतो. तुम्हाला तो घेऊन जायचा आणि तो घेण्याचा संकल्प आपण या आजच्या दिवशी करूया. आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान दिल्याबद्दल वर्ग 9 ड यांचे मी ऋणी आहे. धन्यवाद. शाळा रे ए मुळ्या शाळा नाही काय मला एकदा मध्ये उभं टाकायचा सगळे उभं टाका की